हॅलो, आपण हा परवा प्रॉब्लेम दिलेला होता. त्याच्यामध्ये दिलं होतं की 2 poles इक्वल हाईट आर स्टँडिंग अपोजिट इच अदर ऑन द आयदर साइड ऑफ द रोड आणि त्यांनी लिहिलेलं आहे की इट इज 80 meters वाईड. सो फ्रॉम a point between them on the road, the angles of elevation are 60 degrees and 30 degrees respectively. Find the height of the poles and the distance. So दोन गोष्टी विचारलेल्या आहेत, height of the pole and the distances between the points. So based on this we have drawn this particular diagram. Poles आहेत AB आणि CD. Poles आहेत AB आणि CD, मध्ये एक पॉइंट आहे P. So angle BPA is given as 60 degrees आणि angle DPC is given as 30 degrees. ठीक आहे, आपण ह्याला व्हेरिएबल्स असाइन करू. याला म्हणू की AB आणि CD दोघांची हाईट सेम आहे, त्याच्यामुळे त्याला H म्हणू. अँड डिस्टन्स AP इज गिवन ॲज ॲश्युम टू बी X. आता APX आल्यानंतर PC होईल 80 - X, कारण दोघांची सम 80 आहे. नाव लुकिंग ॲट दिस पर्टिक्युलर ट्रायंगल BPA, याच्यामध्ये tan 60 जो आहे तो आहे AB अपॉन AP विच इज H अपॉन X. आणि tan 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ती √3 आहे. त्याच्यावरनं बेस्ड ऑन दिस वी गेट अन इक्वेशन विच इज H इज इक्वल टू X √3 विच इज इक्वेशन नंबर 1. आता दुसऱ्या ट्रायंगलमध्ये जाऊ. दुसऱ्या ट्रायंगलमध्ये म्हणजे PDC, ह्याच्यामध्ये DPC अँगल इज 30 डिग्री. सो tan 30 इज इक्वल टू DC अपॉन PC अँड वी नो DC इज इक्वल टू H आणि PC इज 80 - X. आणि tan 30ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√3. त्याच्यावरनं इक्वेशन मिळतं H इज इक्वल टू 80 - X अपॉन √3 विच इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये लेफ्ट हँड साईडला दोन्हीकडे H आहे, त्यामुळे हे आपण इक्वेट करू शकतो. आता मी इकडे जाऊ. फ्रॉम 1 and 2 आपण जर ते RHS इक्वेट केल्या तर व्हॉट वी गेट दिस X √3 इज इक्वल टू 80 - X अपॉन √3. √3ने मल्टिप्लाय केल्यावर लेफ्ट हँड साईडला 3X येणार. सो 3X इज इक्वल टू 80 - X, देअरफॉर 4X इज इक्वल टू 80. देअरफॉर पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली Xची व्हॅल्यू 20. Xची व्हॅल्यू मिळाली X इज इक्वल टू 20. आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट केलं H इज इक्वल टू X √3, याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर वी गेट H इज इक्वल टू 20√3 विच इज द आन्सर. सो ओव्हरऑल इफ यू लुक ॲट इट, आपण दोन व्हेरिएबल्स असाइन केली आणि tan 30 आणि tan 60च्या व्हॅल्यूज वापरून दोन इक्वेशन्स मिळाली. दोन इक्वेशन्स, दोन व्हेरिएबल आपण सॉल्व केलं अँड वी गेट दॅट AP डिस्टन्स इज 20, height of the pole is 20√3. Thank you.